आणि ते आज नाही वयाच्या 18 वर्षापासून राजकारण करतो. नानासाहेब दलताडे चांगल्या मताने निवडून येतील. नानासाहेब दलताडे सर्वांच्या मदतीला धावणारा माणूस आहे नानासाहेब. आमच्या गावच्या शेजारचा माणूस आहे म्हणजे मायाचा दलताडे भाजपच येणार. कामं केलीत त्यांनी. रस्त्याचं काम चालू आहे, पाणी सोडले, बरीचशी कामं केली. कोरकुटुंब सोड माळवाडी माळवाडी वरकुटे निवडणुकीत भाजपचे सीट आहे निवडून. डॉक्टरांच्या मेसेज येतील आणि दलताडेंच्या मेसेज भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते. तर आता एक भारतीय जनता पार्टीची सीटा येण्याची शक्यता जास्त आहे. कारण का राजकारण सर्वात एक नंबरचं. शेतीपेक्षा राजकारण चांगलं. शेती पक्षी राजकारण चांगलं आणि शेती त्या तालुक्यात जी कामं झालेली आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात जी मागल्या 15 वर्षापासून जी पाण्याची कामं असतील, MIDCची कामं असतील, रस्त्याची कामं असतील किंवा काय BJP एकतर्फे गटात गणात पंचायत समितीला मायाका दलताडे आणि जिल्हा परिषद गटावर ते भारतीताई पूळ आहे. पूर्ण अख्ख्या तालुक्यात उमेदवार चांगलेच आहेत, फार चांगले. आणि निवडून नानासाहेब दलताडे निवडून येतील का जनार्दन विरकर निवडून येतील? नानासाहेब दलताडे चांगल्या मताने निवडून येतील. कशावरून तुम्हाला असं वाटतं? नानासाहेब दलताडे असं व्यक्तिमत्व आहे की एक सर्वसाधारण माणसाचं म्हणजे कुटुंब हे माणूस म्हणजे सरळ मार्गी माणूस आहे ते. आणि विकासाच्या बाबतीत त्यांचं चांगलं लक्ष असतं आणि त्यांचं काम पण चांगलं आहे. महामुंबई टाइम्स. सर्वांच्या मदतीला धावणारा माणूस आहे नानासाहेब. कोण निवडून येईल? नानासाहेब दलताडे. का पण कारण काय तेच अहो आता त्याच चाललेलं आहे ना. आता काय आहे कारण काय सांगायचं कशाला रस्ता तसा वळला आहे ना. आता काय माणूस कसा आहे नाना माणूस बी तसंच आहे आणि वरचे सगळे जे आहेत ते भाजपवाले आहेत त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही जे दुसरं कोण येईल म्हणून. नानासाहेब दलताडेंना भेटलाय का तुम्ही? नाही भेटलो पण आपलं असं ऐकूनच आहे की आता आमच्या गावच्या शेजारचा माणूस आहे म्हणजे आहे का नाही. एक विरकर आहे आणि एक दलताडे आहे. दोन्ही लेडीज आहेत. मायाचा दलताडे. मायका दलताडे का वाटतंय तुम्हाला असं नेमकं? काय सत्ताधारी पक्षाची माणसं आहेत. काम नानासाहेबांना भेटलाय का तुम्ही? भेटलेलं नाही पण माहित आहे मला. हा तर चांगलाच म्हणायचं. बाकी आता काय आपल्याला त्यांच्या बाकीच्या गोष्टीबद्दल काय माहिती नाही पण आता उभा आहे सत्ताधारी पक्षाकडून. कामं केलीत त्यांनी. रस्त्याचं काम चालू आहे, पाणी सोडले, बरीचशी कामं केलीत. असं आहे. नक्की तुम्हाला विश्वास आहे की भाजप उमेदवार निवडून येईल? हो अगदी 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 अगदी. शंकर दलताडे. गाव कुठलं? कोरकुटुंब सोड माळवाडी. माळवाडी. आता लावले मका, भुईमूग, गहू. हे आता राजकारण चाललंय ते कसं वाटतंय तुम्हाला? राजकारण सर्वात एक नंबरचं आहे. शेतीपेक्षा राजकारण चांगलं. शेती पक्षी राजकारण चांगलं आणि शेती बी संगती पाहिजे. शेती नाही म्हणलं तर आपण संपलेला असेल. मग तुम्ही शेती प्लस राजकारण करता? हा शेती बघून परपंच बघूनच राजकारण करतो आणि ते आज नाही वयाच्या 18 वर्षापासून राजकारण करतो. तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढल्या का? लढले ते की 2 लढले ते. निवडून आला नाही पराजय झाला होता. पण आता ज्या निवडणुका लागल्यात ती एक नंबरच्याच होणार. ह्या वरकुट मधनं एक नंबरच्याच होणार. माझं चालन आहे त्याच्या बाबतीत. काय बोलतो? हा बाकीच्याला सर्वेला चालन आहे माझं. एक नंबरची निवडणूक करणार म्हणजे गाव करणार. हा मी एकट्याचा विषय द्या सोडून. कुणाचं वार आहे इकडे? हा वार कुणाचं आहे इकडे? इकडं वार कंबाळाच. कमळ. हा कंबळ. राष्ट्रवादी सत्ता गेल्या 40 वर्षापासून आहे. 40 वर्षे सत्ता भोगली आणि ती भोगल्यामुळं आम्हाला जरा थोडंसं टोकऱ्या वज झाल्यामुळं तुम्हाला सांगायचं थोडंसं बघलेलं काढून आम्ही इकडे उतारलो. बर. आणि बऱ्यापैकी प्रवेश केलाय माझा. मंत्र्यांनीच प्रवेश केल्यानंतर माझा सत्कार घेतला होता. मी प्रवेश केला मसवडला सभा होती त्या टायमाला. भावने घेतलेला नाही. भाव म्हणलं ह्या माणसाचा त्यांच्याकडे घ्यायचं. मी 50 पॉवर नेलो. माझ्या ग्रुपचं 50 पॉवर नेऊन मी ती सत्कार घेतला.
आता पंचायत समितीत उमेदवार कोण आहेत? आता पंचायत समितीत उमेदवार दोलताडे म्हणजे आमच्या ह्याच्यात कसे उमेदवार आहेत ते? एक नंबरची जोडच नाही त्यांना. काय बोलतो? हो, जोड नाही म्हणजे जोड नाही म्हणजे अशी जोड नाही की त्यांचं जे काम आहे विकास आहे ही एक नंबरचा. निमेरात धावणे कधीही फोन करा तुम्ही, झोपीत केला तरी तुम्हाला सांगायचं ते जागच आहेत. काय सांगाल अजून त्यांचं ते आता समाजकारण राजकारण करतात, काम कसं आहे? एक नंबरचं काम आहे. काम आजच आहे असं नाही, पहिल्यापासूनच काम चांगलं आहे. आता जरी हे समजा या क्षेत्रात जरी हे झालं असलं तर पहिल्यापासून त्यांच्याकडे माणूस की बाकीचं जे आहे का नाही नतर ही एक नंबरच आहे. आता आपण ग्रामपंचायत समोर बसलो बरोबर, आपण आता ग्रामपंचायतीच्या पुढे बसलो, वरकोटे मसवडच्या ग्रामपंचायतीच्या समोर बसलेला आहे आणि समोर बसून आपण बोलतोय. ग्रामपंचायत चांगली झाली पाहिजे. हे होणारच की इथून पुढे आता ग्रामपंचायती एक नंबरचीच होणार आहे. आधी कोणाची? आधी राष्ट्रवादीनं त्याला मीच कारणीभूत होतो. तुम्ही? हो का? झिरो करायला मग तुम्ही भाजपच येणार. उमेदवार कोण आहे? ते नाव काय रे ते? हे नानासाहेब दोलताडे, पण ते जे माया नानासाहेब दोलताडे. ओळख आहे का तुमची? आहे की काम कसं आहे? काम काय आता काम आहे ते दिसतंय की सगळंच काम एक नंबरच काम आहे. कामाचा माणूस आहे. थोडंच नाही. साहेब मल्हारी ठेंगे, गाव कुठलं? माळवाडी वरकुटे. काय वाटतंय निवडणुकीत कसं काय होईल? आज निवडणुकीत भाजपच्या सीटा येणार निवडून. हा डॉक्टरांच्या मेसेज येतील आणि दोलताड्यांच्या मेसेज भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते. कशामुळे येतील असं वाटतंय तुम्हाला? आता ते बीजेपीचं कार्यच असं आहे की एकदम म्हणजे विकासाची कामं ते करतात आणि आजपर्यंत जे इतिहासात झाले ना अशी कामं केलेली आहेत. या तालुक्यात तर पाण्याचा एवढा मोठा विकास केला आहे की आमच्या पिढ्याने पिढ्या इथं चांगल्या प्रकारे जगू शकतात. अजून पण त्यांचे पुढचे प्लॅन जे आहेत ते भविष्यातले अतिशय चांगले आहेत. आमच्या तरुण पिढींना कार्य करण्यासाठी जगण्यासाठी MIDC सारखं जर मिळालं तर तरुण पिढींना काम मिळणार आहे. अशी भरपूर कामं त्यांच्याकडे आहेत स्कीमा आणि भाजप सरकारच्या केंद्राच्या एवढ्या स्कीम आहेत की त्याच्यामुळं गोरगरिबांना इतकं जगण्यासाठी साधन झालेलं आहे की त्यामुळं हे 100% सरकार चांगलं आणि BJPच्या सीटा येणार आहे. नाव काय तुमचं? नाव प्रसाद बाबासू ठेंगे. या गटातून कोण निवडून असं वाटतंय? गटातून गणातून नाही तर या गटातून या मार्डी गटातून या गाण्यात जर म्हटलं तर आता एक भारतीय जनता पार्टीची सीटा येण्याची शक्यता जास्त आहे. कारण का जे राजकारण आहे ती सर्वसामान्य माणसाच्या एक लोपाभूमीत म्हटलं तरी काय अडचण येणार नाही की जे विकासावर जे काम होतंय. तुमच्या गणातील उमेदवार कोण आहेत? आमच्या गणातील उमेदवार माया नानासाहेब दोलताडे म्हणून आहेत. ते भारतीय जनतेचे इथं अधिकृत उमेदवार आहे आणि जिल्हा परिषद गटासाठी भारतीताई संदीप पोळ म्हणजे डॉक्टर पोळ आहेत, त्यांचे मिसेस आहेत. ते निवडणुकीत कसं काय वाटतं तुम्हाला? असं म्हणजे की ज्या तालुक्यात जी कामं झालेली आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात जी मागल्या 15 वर्षापासून जी पाण्याची कामं असतील, MIDC कामं असतील, रस्त्याची कामं असतील किंवा DPची कामं असतील, ही कामं बऱ्यापैकी मार्गी लागलेली आहेत. आणि आता प्रलंबित जे MIDC असेल किंवा असेल असे असंख्य कामं आहेत की त्यामुळे एक सर्वसामान्य माणसाला एक विश्वास निर्माण झाला आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा एकदम तळागाळातल्या माणसाला जर कुठला पक्ष न्याय देऊ शकत असेल तर तो भारतीय जनता पार्टी पक्ष तो देऊ शकतो. त्याच्यासाठी की इथं फक्त कसं आहे की जे चाललंय ते BJPचं लोकाभिमुख काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे या दोन्ही सीटा या गटातून व गाणातून निवडून येतील. नाव सांगा की तुमचं? बापूराव दोलताडे, गाव कुठलं? वरकुटे मसवड. सध्या इलेक्शन चालू आहेत, काय वाटतंय तुम्हाला काय होईल? काय BJP एकतर्फे गटात गणात पूर्ण अख्ख्या तालुक्यात. कोण कोण आहेत उमेदवार? गणामध्ये मायक्का दोलताडे आणि जिल्हा परिषदला भारतीताई पोळ. कशामुळे वाटतंय काय BJP निवडून येईल? जयाभाऊचा विकास, पाणी प्रश्न सोडवला आणि केलेली विकास कामं, प्रत्येक गावात करोडोची विकास कामं, करोडो रुपयांची.
जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे आहेत आणि लोकांच्या कामाला धावून येणारे आहेत. त्यामुळं अशा व्यक्ती निवडून येणं गरजेचं आहे आणि 100% बीजेपी निवडून येणार. तर पंचायत समितीला मायाक्का दोलताडे आणि जिल्हा परिषद गटावर ते भारतीताई पोळ आहेत. काय त्यांच्याविषयी काय सांगाल? नाही, उमेदवार चांगलेच आहेत, फार चांगले आहेत त्याचं, आणि निवडूनच येणार आहेत. आता निवडून काय म्हणताय, कसं काय येणार? येणार, 100% येणार. काय केलं त्यांनी? त्यांनी नाही काय करू दे, आपल्या भाऊकडे बघून निवडून येणार सगळे. हा, भाऊचा काम चांगलं असल्यामुळं आम्ही गॅरंटी देऊ शकतो त्यांची. बघितलं तर आता ही राष्ट्रवादीला पहिल्यापासून आहे, पण आता आम्ही पाठीमागे कुठली निवडणूक झाली की विधानसभा लोकसभेत आम्ही 250 मतांनी लीड आहे आमचं. होय. भाजपचं. पाणी असेल तर, आणि पाणी आलंय, कुणी आणलं काय? गोरे भाऊनीच पाणी हे केलंय, त्याचा नाही विषय. कंटिन्यू येतं पाणी? कंटिन्यू आता सोडलंय, सध्या तरी सोडलंय, आता बंद केलंय, अजून पूर्णपणे सोडतील. आता निवडणुका लागल्यात, कुणाचं वार काय? आता वारच मी काय सांगू शकत नाही. विषय कसा माहिती आहे, जी प्रगती करल किंवा हे करल त्यांच वार होणार आहे. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे? उमेदवार आहेत ते की हे मार्डीचे आपले हे तात्यांचे सून आहे. दोन्ही सुन आहेत? दोन्ही नाही, दोन्ही पक्षाचं दोन आहेत. हा, परत आपले जनाईरकरांचे मंडळी आहे. अजून आता हे विरोधात तिघे तरी आहेत. दोलतडे हे आपली भाजपकडून आहेत. कुणाचं जड कल, कुणाला पारडं कुणाचं जड आहे ती काय मी सांगू शकत नाही. विषय कसा माहितीये का, मी एकटा बोलतोय, जनतेचं मी काय सांगू शकत नाही. कल कुणीकडे आहे काय. तुम्हाला काय वाटतं, कोण माणूस भारी आहे? नाही, भारी न वाईट आपण सगळ्यांनाच आपण चांगलंच म्हणू शकतो. चांगले देते. शेवटी माणसे जन्माला आपण आलोय म्हणजे वाईट आणि चांगलं कुणाला म्हणायचं, सगळी चांगलीच आहेत. ओके, धन्यवाद. राष्ट्रवादीची अच्छा आलं का लक्षात, अच्छा. राष्ट्रवादीचे झिरो करण्याकरता. त्यावेळेस तुम्ही कुठल्या पक्षात होता? मी राष्ट्रवादीला होतो. आता भाजपमध्ये? आता भाजपमध्ये झाला 6 वर्ष होत आली. भाजपमध्ये करमते? एक नंबरच. कारण का माझी मुलगी सून कामाला लागली, पोरगा कामाला लागला, विषय नाही. 40 वर्ष यांच्या चपल्या वागवून मला वज झालं, ती वजच आहे घाल सैन होईना. अजून सुद्धा निष्ठावंत माणसं आहे तिकडे. बंधाऱ्याचं काम किती असू द्या. आधी तुम्हाला सांगायचं, बंधाऱ्याचं काम झालंय, पाण्याचं काम झालंय, पियाचं पाणी झालंय, चैत्रापासून नदी वाहतीये. भाजपमधले पण गेलेत की राष्ट्रवादीत? जाणार किती जे ते ज्याला आपल्याला कोण गेलंय भाजपमधलं होते की पक्ष प्रवेश तिथे अनिल असणार या वागाची काय जे तिच्या मनानं जाईल येईल ते आपण मला काय गरज नाही. आपल्याकडलं कुणीही गेलेलं नाही. जाणार का? नाही जाणार. लीड कमीत कमी तुम्हाला सांगायचं 50%च्या वरच, 55, 50, 60 हे अगदी पहिलंच आहे. आता आम्ही घेतलंय ती, पाठीमागे बी घेतलंय. तसं नाही, उमेदवार घेतला एक. होच की, पण घेतलेलं आहेच ना पहिल्यापासून. ओके. हे सगळं गाव हे आपलंच आहे की, पण कार्यक्रम विशेष नाही, पण ते आता बीजेपीतून उभे राहिलेले आहेत. अतिशय चांगल्या पक्षातून उभे राहिलेले आहेत, आमच्या गोरेभाऊच्या पक्षातून. आणि ही माणसे अतिशय चांगल्या प्रतीची आहेत, उत्तम कार्य करणारे. काय बोलताल तर ते एका बाजूला भारती पोळ या गोंदवले गटात निवडून आल्या होत्या, आता मार्डी गटात आलेत, त्यांना अनुभव आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या गणातले वरकुटे मसोड गणातले दोलताडे जे उमेदवार आहेत, माया का दोलताडे, ह्या नवख्या उमेदवार आहेत. नवक्या त्या ह्या लोकांना बघण्यासाठी येत्या, पण त्यांची परीक्षा जी घेणार आहेत आमच्या गोरेभाऊ, त्यांनी जे उभे केलेले आहेत ना, हे 100% चांगली व्यक्ती. जरी आमच्या परिचय नसले आणि बीजेपी गोरेभाऊने जे दिलेले मेंबर्स हे 1 नंबर, त्याची परीक्षा घ्यायची काही गरज नाही. ते काम करणार नाही तर असं होऊच शकत नाही.
गोरेभाऊने दिलेले मेंबर एक नंबर. एक नंबर. म्हणजे परीक्षा तिथंच होती, आपण काय परीक्षा घेणार आहे ती? म्हणजे त्यांनी मेंबर दिले म्हणजे एक नंबर. अहो एक नंबर, गोरे भाऊ म्हणजे एक नंबर. म्हणजे त्यांनी आज तालुक्याचा एवढा विकास केला, एवढा की कुणाच्या स्वप्नातही नव्हता, स्वप्नातही नाही. आणि हा विकास जे हा भविष्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. भविष्यातली जी आता तरुण पिढी, अजून जन्माला येणारी पिढी आमच्या मान तालुक्यात आहेच काय? काहीच नाही, काहीच नव्हतं. आता जिकडे बघेल तिकडे विकास. अहो इथं प्यायला पाणी मिळत नव्हतं, आज भर उन्हाळ्यात नदी वाहते, ओढे वाहते, सगळ्या माळाने पाणी. मग इथं जगायची सगळी जी माणसं जी होती पहिली, जगायचं साधन नव्हतं. पाण्यामुळे एवढं मोठं साधन आता झालेलं आहे. आणि इथून पुढे तर लय भरपूर होणार. आता एवढाच नाही विषय, तालुक्यात अजून तरुण पिढीसाठी बी त्यांच्या डोक्यामध्ये जे प्लॅन आहेत, MIDC आहेत, आणखी काय असे कारखाने आहेत, कॉलेजेस आहेत, मेडिकल, हे ते सर्व जे आपली मुलं बाहेर जातात, ही सर्व त्यांच्या डोक्यात आहे. मग अजून विकास कसला पाहिजे? मग ते करतात, ते मेंबर देतात, म्हणजे ते मेंबर एक नंबरचा असणार. अजून काय व्हायला पाहिजे? आता येऊ का, बऱ्या म्हणजे 100% एवढ्या ताकदीनं वेगाने काम जे चाललंय. आपल्या भागातले लय जण आहेत, रिक्षा चालवतात, तिकडं हमाली करतात, मेंढराकडे जातात बाहेर. येणार की आता तुम्हाला ही जी मदत जाण्याची काही खितं लगेच मिळत नाही, त्यांच्या काही घरी नाही. केंद्रातनं मंजूर करून आणायचं, त्याच्यानंतर आपल्याकडे कारखाने म्हणा, शेतीचे असे जे मोठे विकास जे होणार आहेत, ह्याच्यात ती पिढ्या इथंच येऊन राहणार ना. आणि मुंबईत अशा काही नोकरी आहेत, किती दिवस राहणार आहेत? राहणार नाहीये. त्यांना जगायला, मी तुम्हाला पहिला शब्द काय सांगितलं, भविष्यासाठी जे केलेलं ना, अतिशय उत्कृष्ट चाल आहे. तुम्ही भविष्य बघून जर चालत राहिला, भविष्यासाठी जर तुम्ही दुरुस्ती करत राहिला, तरच तुम्ही या जगात टिकून राहणार आहे. मग अशी व्यक्ती आमच्या तालुक्याला मिळाली, आज महाराष्ट्राचं ग्रामविकास मंत्री म्हणून ते काम करतायत. म्हणजे ताकद बी चांगली, माणसं बी चांगली, आणि त्यांचे डोक्याने जे कामं करत आहेत ते अतिशय उत्कृष्ट. भविष्याच्या दृष्टीनं कोण या तालुक्यात पाणी काय होतं, मी शेतकरीच आहे. किती एकर शेती? शेती माझी 20 एकर होती. पाणी नव्हतं, काहीच उपयोग नाही झाला. आता गोरेभाऊंचं पाणी आल्यापासून ह्या वर्षीचं जर पाहिलं तुम्ही, म्हणजे अतिशय म्हणजे जमीन असून काय उपयोग नाही. पण असं झालं होतं की परिस्थिती माझी अशी आली होती की ही जमीन विकल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे लोन होतं, दुष्काळ पडला, काही नव्हतं. जसं गोरेभाऊने ह्या वर्षी पाणी नदीला, म्हणजे पहिले सोडत होते, पण जरा विहीर साईट असल्यामुळे पाण्याचा सोर्सेस कमी होता, बंधारे झाले, त्या बंधाऱ्यानं विहिरीला पाणी फुटलं. त्याच्यावर मी गेल्या वर्षी 5 लाख रुपये शेतीतून काढले, म्हणून मी माणसात आले.